नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 10 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहणार आहोत आपण 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे. तसेच वन्यजीव सप्ताह 2025ची थीम काय आहे. युनेस्कोचे नवीन महासंचालक कोण झालेले आहेत. भारतातील पहिली चित्ता सफारी ही कुठे सुरू झालेली आहे. तसेच सर क्रीक हे ठिकाण कुठे आहे आणि ते सध्या चर्चेमध्ये का आहे. या सर्व माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. विद्यार्थी मित्रांनो, काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. सरन्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती असते. तर यासाठीचे पर्याय होते. पर्याय क्रमांक 1 60 वर्ष, पर्याय क्रमांक 2 62 वर्ष, पर्याय क्रमांक 3 65 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 निश्चित कार्यकाळ नसतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 65 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, सध्या सरन्यायाधीश हे पद खूप चर्चेमध्ये आहे, कारण रिसेंटमध्ये काही घडामोडी झालेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. परीक्षेच्या अनुषंगाने देखील याबाबत आपल्याला आगामी परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याविषयीची आपण सविस्तर अशी बातमी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. हवं असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. आता आपण पाहूया आजचे दिनविशेष. 10 ऑक्टोबर 1899 श्रीपाद अमृत डांगे यांची आज जयंती. बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही त्यांचा फोटो पाहू शकता. श्रीपाद अमृत डांगे यांचे थोडक्यात कार्य पाहूया. सोशलिस्ट साप्ताहिक त्यांनी काढलेले होते, जे 1922 साली सुरू झालेले होते. तसेच त्यांचा बोल्शेविक गट 1924, कम्युनिस्ट पक्ष 1925, मिरत गट 1929 आणि आयटक याचे अध्यक्ष या सर्वांमध्ये त्यांचा सहभाग होता. आयटकचे ते अध्यक्ष होते 1943 हायड्रोजन आणि ऑर्गनचा वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेनरी कॅव्हेंडिश यांचा आजच्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1731 या दिवशी जन्म झालेला होता. 10 ऑक्टोबर 1906 इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी तथा R.K. नारायण यांचा आजच्या दिवशी जन्म. 10 ऑक्टोबर 1910 हिंदी चीनी मैत्रीचे प्रतीक डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असे दिनविशेष आपण आज पाहिलेले आहेत. आता आपण सुरू करूयात आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये. प्रश्न क्रमांक 1, वन्यजीव सप्ताह 2025ची थीम काय आहे. यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हार्मनी विथ वाईल्ड लाईफ आवर शेअर्ड फ्युचर, सेव्ह टायगर्स सेव्ह अर्थ, को एक्झिस्ट विथ नेचर आणि ग्रीन इंडिया मिशन. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हार्मनी विथ वाईल्ड लाईफ आवर शेअर्ड फ्युचर. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच वन्यजीव सप्ताह 2025 हा सुरू झालेला आहे. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2025 या दरम्यान हा वन्यजीव सप्ताह साजरा होणार आहे. या दरम्यान भारताने 5 प्रजाती प्रकल्प सुरू केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा वन्यजीव सप्ताह 2025ची थीम आहे मानव वन्यजीव सह अस्तित्व. याचे स्थान आहे IGNFA NRI कॅम्पस डेहराडून. त्यानंतर सुरू केलेले प्रकल्प आहेत डॉल्फिन टप्पा 2, स्लॉथ बेअर, घरियाल, COE-HWC, राखीव क्षेत्राबाहेरील वाघ. तर हे सर्व प्रकल्प या सप्ताहामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. अंदाजचक्र आहेत नदीतील डॉल्फिन, वाघ, हिमबिबट्या आणि ग्रेट इंडियन बस्टर्ड. 420 लोके हॅकेथॉनमध्ये सहभागी देखील झालेले आहेत आणि AI आधारित संघर्ष साधने देखील या सप्ताहामध्ये चर्चेमध्ये आहेत. HWC केंद्र हे सॅकॉन येथे स्थापन केले जाणार आहे असे घोषित देखील करण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा सांगतो, वन्यजीव सप्ताह 2025ची थीम आहे हार्मनी विथ वाईल्ड लाईफ आवर शेअर्ड फ्युचर आणि याचे प्रमुख उद्दिष्ट आहे भारताच्या समृद्ध वन्यजीवांचा आणि जैवविविधतेचा सन्मान करणे, तसेच त्यांचे संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती घडवणे. आणि याचे महत्त्व एकदा थोडक्यात पाहूया. 1952 पासून भारतीय वन्यजीव सप्ताह हा साजरा केला जातो. तर आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण अशी एन्व्हायरमेंट या घटकाशी रिलेटेड ही बातमी आहे. वन्यजीव सप्ताह 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2025. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, युनेस्कोचे नवीन महासंचालक खालेद एल एनानी हे कोणत्या देशाचे आहेत. तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सौदी अरेबिया, पर्याय क्रमांक 2 काँगो, पर्याय क्रमांक 3 मोरोक्को आणि पर्याय क्रमांक 4 इजिप्त.
ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इजिप्त. खालेद एल एनानी हे नुकतेच युनेस्कोचे नवीन महासंचालक झालेले आहेत. ते इजिप्त या देशाचे आहेत. त्यांची निवडणूक 6 ऑक्टोबर 2025 या दिवशी झाली. त्यांची निवड कालावधी हा 4 वर्ष असणार आहे. ते फ्रान्सच्या ऑड्रे अझोले यांच्या जागी येणार आहेत. गुप्त मतदानाच्या आधारे त्यांची नियुक्ती झालेली आहे. खालेद एल एनानी यांना 55 मते मिळालेली होती. त्यांनी काँगोच्या एडवर्ड फर्मिन मोटोको यांना 2 मतांनी पराभव केलेला आहे. एल एनानी हे 2025 ते 2029 या कालावधीसाठी पदावर राहणार आहेत. तर लक्षात ठेवा, युनेस्कोचे नवीन महासंचालक खालेद एल एनानी आणि ते इजिप्त या देशाचे आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिली चित्ता सफारी कुठे सुरू झालेली आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रणथंबोर, पर्याय क्रमांक 2 कान्हा, पर्याय क्रमांक 3 कुनो राष्ट्रीय उद्यान आणि पर्याय क्रमांक 4 पेंच अभयारण्य. त्यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुनो राष्ट्रीय उद्यान. भारताची पहिली चित्ता सफारी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सुरू झालेली आहे. हे ठिकाण कुनो राष्ट्रीय उद्यान शोपूर जिल्हा मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. या चित्ता सफारीची सुरुवात 1 ऑक्टोबर 2025 ही आहे. ही भारतातील पहिलीच चित्ता सफारी असणार आहे. कुनो नदीच्या नावाने हे उद्यान ओळखले जाते. एकूण चित्तांची संख्या आहे 29. भारतात जन्मलेली पिल्ले आहेत 17. थोडक्यात प्रोजेक्ट चित्ताबद्दल जाणून घेऊया. 1952 मध्ये चित्ता हा भारतातून नामशेष झालेला होता. त्यानंतर 17 सप्टेंबर 2022 या दिवशी नामेबियामधून 8 चित्ते भारतामध्ये आणले आले आणि हे प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणण्यात आलेले आहेत. 18 फेब्रुवारी 2023 दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते अजून आणले होते. एकूण 20 चित्ते आणलेले आहेत. त्यापैकी 10 चित्त्यांचे निधन झालेले आहेत आणि त्यानंतर या चित्त्यांना बछडे देखील झालेले आहेत. कुनो राष्ट्रीय अभयारण्य हे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे आणि या ठिकाणीच या चित्त्यांना ठेवण्यात आलेले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सलमान रश्दी, पर्याय क्रमांक 2 मार्गारेट अटवूड, पर्याय क्रमांक 3 लाझलो क्रॅस्नहोरकाय आणि पर्याय क्रमांक 4 ऑल्गा टोकाचुक. ते यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाझलो क्रॅस्नहोरकाय. 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. हा 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लाझलो क्रॅस्नहोरकाय यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सर्वनाशाच्या भीतीच्या काळात कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करणाऱ्या त्यांच्या दूरदर्शी लेखनासाठी त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. बाजूच्या चित्रामध्ये त्याचा फोटो पाहू शकता आपण. लक्षात ठेवा, 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लाझलो क्रॅस्नहोरकाय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये नोबेल पुरस्कारावर वारंवार प्रश्न विचारण्यात येतो आणि विशेष करून साहित्यातील नोबेल हा पुरस्कार वारंवार विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला लेखक आणि ते कोणत्या देशाचे आहेत हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, हंगेरियन लेखक लाझलो क्रॅस्नहोरकाय यांना 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. सर क्रीक कोणत्या राज्यात आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 पंजाब आणि पर्याय क्रमांक 4 जम्मू काश्मीर. त्यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर क्रीक एक वादग्रस्त सीमावर्ती क्षेत्र आहे. गुजरातमधील रन ऑफ कच्छ आणि पाकिस्तानच्या सिंध यांच्यात असलेल्या 96 किलोमीटर लांबीची भरती ओहोटीची ही खाडी आहे. पूर्वी बाणगंगा म्हणून ही सर क्रीक ओळखली जात असे. भारताचा असा दावा आहे की ही सीमा खाडीच्या मध्यभागी असावी, तर पाकिस्तानचा असा दावा आहे की खाडीच्या पूर्व किनारपट्टीवर सीमा असावी. त्यामुळे सर क्रीक हा अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आहे आणि भारतातून सध्या खूप वारंवार अशा पद्धतीच्या सर क्रीक विषयीच्या घटना आता समोर येत आहेत आणि वेगवेगळे अधिकारी हे सर क्रीकबद्दल सध्या बोलत देखील आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये सर क्रीक यावरून भारत आणि पाकिस्तान यामध्ये वाद नक्कीच उद्भवू शकतो. त्यावेळेस आपण विशेष व्हिडिओ देखील आणणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आजचा आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे.
लाजलो क्रास्नहोर्काय हे कोणत्या देशाचे लेखक आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हंगेरी, पर्याय क्रमांक 2 पोलंड, पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रिया आणि पर्याय क्रमांक 4 ग्रीस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या मागील प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर हे होते आजचे चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.